आपण व्यवसायामध्ये कसे आलात आणि आपल्याला का वाटलं की आपण देखील या व्यावसायिक लोकांना मदत केली पाहिजे? लोकेशन, लोकेशन आणि लोकेशन त्याच्याशिवाय हॉटेल टाकूच नाही. हॉटेल क्षेत्रातलेच नाही, पण सगळ्याच व्यावसायिक लोकांनी लक्षात ठेवावी अशी एक गोष्ट काय? सेम कॉपी पेस्ट करतात. सेम म्हणजे काहीच त्याच्यात बदल नाही. फक्त त्यानं जर मुंबईचा वडा टाकला असेल, ते पुण्याचा वडा टाकणार, चालू करून टाकणार. सध्या छोटे-छोटे व्यवसाय काय आहेत? म्हणजे विला असेल किंवा त्याच्यावरती क्लाउड किचन असेल, छोटे-मोठे काही बाकीचे व्यवसाय. या लोकांनी थोडंसं त्यांना मोठा व्यवसाय करायचा आहे. अशा वेळी त्यांनी कशा पद्धतीनं आपला व्यवसाय वाढवला पाहिजे? छोटे व्यावसायिक आहेत, पण त्यांना थोडीशी मोठी जग घ्यायची तर. सोशल मीडियावरती आजच्या तारखेला तर आपण जेवढं जास्तीत जास्त स्पेंड करू, तेवढे त्याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत. गाड्या घेतल्या, सोनं घेतलं, लोकांसमोर दाखवलं, म्हणून त्यांच्या फ्रँचायझी विकल्या गेल्या. जर पुढच्या 1-2 वर्षाचा जर विचार आपण करत असू, तर 100% बिझनेस हा फ्लॉप होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे, व्यावसायिक डिसिजन घेताना किंवा व्यावसायिक काही निर्णय घेताना कुठल्या गोष्टीचा विचार करून तुम्ही काम करता? या गोष्टी बघितल्याशिवाय फ्रँचायझी घेऊ नये. बिझनेस सक्सेससाठी एक गोल्डन रूल काय आहे? खरं तर व्यावसायिक लोकांचा धंदा तो त्याच्या स्टाफवरती आहे, त्याच्या वस्तादावरती आहे, जेवण जो बनवतो. तर स्टाफने तो जॉब सोडला नाही पाहिजे. यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? छोट्या व्यावसायिकांनी पहिले काय करायला पाहिजे, की पहिला बिझनेस आपला 1-2 वर्ष स्थिर आहे का बघायला पाहिजे. जास्त पैसा कशामध्ये? मग आपल्याला कशा पद्धतीने टॅक्स वाचवता येईल का? मग सीएने आपल्याला सांगितले. अहो, मी म्हणतो की आधी तुम्ही बिलिनियर व्हा तर. मिलिनियर व्हा, बिलिनियर व्हा आणि मग तुम्ही टॅक्स वाचवायच्या भानगडीत पडा ना. एखादा व्यवसाय किती दिवसानंतर तो सक्सेस होईल असं काय सांगू शकता? नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती. हॅशटॅग वैयक्तिकच्या माध्यमातून आतापर्यंत आपण वेगवेगळ्या राजकीय लोकांच्या असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या असतील, मुलाखती घेतल्या आहेत, त्यांच्यावरती चर्चा केली आहे. आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहेत, ज्या व्यक्तीमुळे आज 1-2 नाही तर तब्बल 1100 प्लस व्यावसायिक लोकं त्या व्यक्तीमुळे घडले. त्या व्यक्तीमुळे त्या लोकांचा व्यवसाय आज सक्सेस आहे किंवा आज ते एका उंचीपर्यंत पोहोचलेत. काय आहे, की बऱ्यापैकी एखाद्या व्यक्तीला आपण सहकार्य करणं, आता बऱ्याचदा आपण म्हणतो देखील, की आपलाच माणूस आपले पाय खेचतो. पण हा माणूस काम करतोय. एखादा व्यक्ती अजून एक मोठा कसा झाला पाहिजे किंवा त्याचा बिझनेस सक्सेस कसा झाला पाहिजे. तो व्यवसायामध्ये आला पाहिजे हा त्याचा निर्णय असेल. पण त्याला एका उंचीपर्यंत पोहोचवण्याचं काम मयूर सरांचं आहे. खरं तर बिझनेस कोच म्हणून काम करतायत. कन्सल्टेशन वगैरे हे नंतर शब्द आहेत. खरं तर मी तर म्हणेन. त्यांचा प्रवास हा एक व्यवसाय आहे. सुरू केला. त्यानंतर वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. म्हणजे आमच्या एक गप्पाच्या माध्यमातून समजलं, की एखाद्या प्रॉडक्टची कॉस्ट काढण्यासाठी ते प्रॉडक्ट मला आधी पहिलं विकायला लागतं. मग ते प्रॉडक्ट काय झालं ते भाग वेगळा आहे. ते नंतरचं आहे. त्यांनी खूप सारे व्यवसाय केले. वेगवेगळ्या व्यवसायाच्या अनुभवातून आपल्याला जे काही अडचणी आल्यात, आपण जे काही मायनसमध्ये होतो किंवा जे काही आपल्याला त्रास झालाय, तो इतर व्यावसायिकांना झाला नाही पाहिजे. अशा याने आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळत-सांभाळत 2 वर्ष इतर व्यावसायिक लोकांना त्यांनी मदत केली. त्यानंतर त्यांच्या असं लक्षामध्ये आलं, की ही फक्त हीच लोकं नाहीयेत. अजून देखील खूप सारी लोकं आहेत. मग त्यांनी महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राबाहेर देखील इतर 4-5 राज्यांमध्ये काम सुरू केलं आणि आज एक चांगल्या लेव्हलला ते काम पोहोचलंय. हाच एक मुद्दा घेऊन बाकी व्यावसायिकांना या पॉडकास्टचा फायदा झाला पाहिजे, या चर्चेचा फायदा झाला पाहिजे किंवा इतर व्यावसायिक फार काही सध्याच्या स्थितीला कॉम्पिटिशन आहे किंवा ग्राहक वर्ग कमी आहे. अजून बाकीच्या अडचणी आहेत खूप साऱ्या. त्या सगळ्या अडचणी या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांच्याकडून आपण फ्रीमध्ये जाणून घेतोय खरं तर सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी फीस आकारणं किंवा हे तुम्हाला माहिती फुकट मिळते. या तुम्हाला कितपत योग्य किंवा कितपत तुम्हाला फायदेशीर ठरते, हा एक नंतरचा भाग आहे किंवा त्यावरती देखील तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की लास्टच्या वेळी कळवाच. पण मी जास्त आता वेळ खर्च न करता, आपण थेट त्यांच्याबरोबर गप्पा मारू. प्रश्न खरं तर यावेळी वेगवेगळे आहेत. फील्ड ही व्यावसायिक आहे, ज्या अनुषंगानं हा चॅनल ओपन केलता. या चॅनलला सुरुवातीला आपण व्यावसायिक लोकांच्या बरोबरती काम केलं होतं. आज देखील असेच व्यावसायिक आहेत. त्याचबरोबरती व्यावसायिक बऱ्यापैकी खूप चांगला अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे. तर त्यांच्यावरती आपण वेगवेगळ्या प्रश्नांच्या आधारे चर्चा करू. सर तुमचं हॅशटॅग वैदिकवरती खूप मनापासून धन्यवाद, स्वागत खूप करतो. धन्यवाद. तुम्ही जे इंट्रोडक्शन केलं ते अतिशय मराठी लोकांना भावणारं होतं, भावनिक होतं आणि त्याच्यातनं प्रेरणादायी होतं. खूप धन्यवाद. नक्कीच. आता काय आहे, की बऱ्यापैकी इंट्रोडक्शन तुमचा जो विषय आहे, त्याच्यावरती जर एक जरा नजर फिरवली, तर तो येऊन जाणार आहे. म्हणजे फार वेगळा काही स्क्रिप्टेड आहे अशातला भाग नाही. कदाचित मी प्रश्न काही लिहून आणलेत. कारण काही प्रश्न जे आहेत ते उत्तरांच्या माध्यमातून, गप्पाच्या माध्यमातून ते प्रश्न येतीलही. कारण काही महत्त्वाचे प्रश्न मी लिहून आणलेत. पण तो इंट्रो काय लिहून आणणार? तो येऊन गेला. हं. मी सुरुवात करतो.
तुम्ही व्यवसायामध्ये कसे आलात इथून सुरुवात करू. त्यानंतर आपण बाकीच्या जी काही चर्चा आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामधून जाणून घेऊ. सुरुवात इथूनच आपण व्यवसायामध्ये कसे आलात आणि आपल्याला का वाटलं, की आपण देखील या व्यावसायिक लोकांना मदत केली पाहिजे? बरोबर आहे. मी स्वतःला उद्योजक आत्ता म्हणण्यापेक्षा मी आत्ता ती जर्नी जगतोय. हं, आणि दुसरी गोष्ट 2000 साधारण इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मला हे डोक्यात होतं, की मी कुठे जॉब करणार नाही. कारण मला हे माहीत होतं, की मी कधी कोणाकडे काम करू शकत नाही किंवा स्वतःचा एक पिंड असतो. स्वतःला आपण ओळखलेलं असतं आणि त्याच अनुषंगाने जेव्हा मी प्लॅन करत होतो, तेव्हा मला हे माहीत होतं, की मला काम कुठे करायचं नाहीये. तर अशा वेळेला काय आहे, की माझ्याच फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये ऑलरेडी ज्यांनी सक्सेसफुल केलेलं आहे. मग अशाच ठिकाणी मी माझं काम केल्यानंतर मी तिथे इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मी तिथे गेलो. तिकडनं जॉइन झालो आणि साधारणपणे 2014 पासून या क्षेत्रामध्ये आहे. 14-15 पासून या व्यावसायिक क्षेत्रात आहे. मग त्याच्यामध्ये सुरुवातीपासून काय त्यांनी जो मी ज्यांच्याबद्दल बोलतोय म्हणजे माझा अर्थात मामा होता आणि त्यानं जबाबदारी माझ्यावर टाकत गेला आणि त्या पद्धतीने मी ती जबाबदारी स्वीकारत सुद्धा गेलो. मग त्याच्यामध्ये 4 लोकं असतील, मग 40 लोकं असतील. मग साधारणपणे जेव्हा मी या गोष्टी जर्नी जगत गेलो, तेव्हा साधारणपणे 100-1 लोकांचा स्टाफ होता, कामगार होते, स्टाफ होता. आणि जेव्हा या गोष्टी मी करत गेलो, तेव्हा त्या लोकांना इन टॅकल कसं करायचं पाहिजे? लोकांचं क्रिटिसाइज कसं डील करायला पाहिजे? लोकांचं एखादं ॲप्रिशिएशन सुद्धा कशा पद्धतीने डील करायला पाहिजे? ते कशा पद्धतीने ग्रेसफुली घ्यायला पाहिजे? अशा वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा मी माणसांशी बोलत गेलो, तेव्हा त्या अनुभवात येत गेल्या. मग अशाच वेळेला महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतील, जी तोपर्यंत गव्हर्नमेंटचा आला होता, सेंट्रल गव्हर्नमेंटचा आला होता. त्याच्यानंतर आपल्याला काही पॉलिसीज कशा पद्धतीने राबवायला पाहिजेत, मार्केट कसं चालतं, स्वॉट एनालिसिस काय आहे, कशा पद्धतीने बिझनेस होतो, अर्थसंकल्प नेमकं काय आहे? अर्थसंकल्पामध्ये नेमक्या सांगितलेल्या गोष्टी आपल्याला रेग्युलर बिझनेसमध्ये कशा पद्धतीने अवलंबाव्या लागतात किंवा कशा पद्धतीने घ्यायला पाहिजेत. हा जो एक अनुभव होता, हा मला तिथे मिळत गेला. आणि या बिझनेस करत असताना जेव्हा अडचणींना मी डील करत गेलो, कारण माझ्या आयुष्याचे आदर्श हे स्वामी विवेकानंद होते, ते आजही आहेत आणि तेव्हापासनं म्हणजे 2007 ला मी एका ठिकाणी लिहून ठेवलं, की माझे आदर्श स्वामी विवेकानंद आहेत आणि त्यांनी लिहिलेलं आहे, की "नचिकेत 100 मला भेटायला पाहिजेत." तेव्हा मी भारताला महासत्ता करेन. तेव्हा मी स्वतःचं नाव त्याच्यामध्ये लिहून ठेवलं होतं. एक लहान असतो, तर त्या हिशोबाने ते लिहून ठेवलं होतं. त्याच्यामुळे मग मी ह्या गोष्टी जेव्हा करत होतो, तेव्हा अडचणींना जेवढ्या जास्तीत जास्त अडचणी माझ्या आयुष्यात येतील, तेव्हा मी घडणार आहे, हे मला माहीत होतं. त्याच्यामुळे मी कुठल्या गोष्टीला थांबलो नाही. मग त्याच्यामध्ये बँकरप्सी असेल, लीगलिटीज असेल, पोलिस केस असेल, कोर्ट कचऱ्या असतील, लोकांच्या अडचणी असतील, लोकं सोडून जाणं असेल, फायनान्शियल काहीतरी क्रंच येणं असेल, फॅमिलीतल्या काही डिस्टर्बन्स गोष्टी असतील किंवा एन नंबर ऑफ प्रॉब्लेम्स जे माझ्यासोबत घडत गेले आणि त्याच पद्धतीने मी त्या गोष्टीवरती ठाम होतो, की मला व्यावसायिक क्षेत्रामध्येच जायचं आहे. त्याच्यामध्येच यश मिळवायचं आहे आणि तीच गोष्ट माझ्याकडे आहे कारण मी प्लॅन बी कधीच ठेवला नव्हता. आणि प्लॅन बी कधी ठेवला नसल्याने कारण मला हे माहीत होतं, की मला याच प्लॅनवरती काम करायचं आहे. त्याच्यामुळे कंटिन्युअसली, रिगरसली, डायनॅमिकली आणि अग्रेसिव्हली, पॉझिटिव्हली आज ह्या गोष्टी करत आहोत. खरं तर तुमची जी जर्नी आहे, ती प्रत्येक व्यावसायिकाची आहे सध्याच्या स्थितीला. कारण ही जी जनरेशन आहे, व्यावसायिक लोकांची जो काही प्रवास आहे, तो या गोष्टी घडत जातात. म्हणजे तुम्ही सांगितलत, की लॉस असतील, पोलीस केस असतील किंवा बाकीच्या गोष्टी. यावरती मी येईल पुढे. तसे काही प्रश्न आहेत माझ्याकडे. अडचणींवरती प्रश्न आहेत खरं तर. पण तुम्ही सुरुवातीला एक थोडासा एक प्रश्न असा विचारला, हा चुकीचा नका वाटू देऊ. पण याच्यामध्ये तुम्ही म्हटलात, की मला कोणाच्या हाताखाली काम करायचं नव्हतं. मला कोणाकडे तरी काम करायचं नव्हतं. मी माझं ठरवलं होतं. तुमच्यासारखा हा ॲटिट्यूड इतर काही लोकांमध्ये आहे, की नाही मला कोणाच्या हाताखाली काम नाही करायचंय किंवा तुम्ही असं थोडंसं हा ॲटिट्यूड आहे, हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे भाग वेगळा. पण याच्यामुळे खूप साऱ्या लोकांचे लॉस होत आहेत किंवा हो, हो, हो. याच्यावरती आपलं काय मत आहे किंवा सी, सी, याच्यावरती आपण सी, सी. विचार केलाय का? माझा हा जो विचार आहे, याला तुम्ही त्या पद्धतीने म्हणजे त्याला स्पॉन्टेनियसली घेऊ नका. त्याच्या मागची थॉट प्रोसेस ही आहे, नोकरी करणं हे वाईट नाही. नोकरी करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. ज्याला 9 ते 5 कळतंय, ज्याला फॅमिलीला डील करायचं आहे, ज्याला फॅमिलीसोबत वेळ घालवायचा आहे, स्वतःला पैसे लिमिटेड कमवायचे आहेत, काहीतरी वेगळ्या पद्धतीने काही करायचं नाहीये, त्यांनी ती गोष्ट करायला पाहिजे. दॅट इज अप्रिशिएबल. वाईट म्हणणार नाही. पण जेव्हा मी माझ्या स्वतःतल्या स्वभावानुसार म्हणा किंवा माझ्या स्वतःतल्या मी ओळखीतल्या स्वतःला जे काही ओळखलेलं होतं, की बाबा मला काहीतरी एम्पायर उभं करायचंय. मी कोणाकडे काम करण्यापेक्षा मी लोकांसाठी काम काहीतरी करेल, ज्याच्यामध्ये लोकं ट्रान्सफॉर्म होतील, ते त्यांच्या बिझनेसमध्ये ग्रो होतील, ते त्यांच्या लाईफमध्ये ग्रो होतील. हा माझा तिथे थॉट होता आणि त्याच भूमिकेतनं म्हणा किंवा त्या ॲटिट्यूडनी या गोष्टी करत गेलो.
हा जो एक ॲटिट्यूड होता याला तुम्ही त्या अनुषंगाने घेऊ नका. कारण याच्यामध्ये जो तरुण वर्ग मी जेव्हा आता लोकांची एन नंबरवर भेटत असतो, तेव्हा याच्यामध्येच लोकं वेगळ्या पद्धतीने घेतात. तर याला जे तेच गुरु फटलेत मग. हां, याचा कॉन्टेक्स्ट काय आहे? याचं बॅकग्राऊंड काय आहे या थॉट्सचं? की मला काहीतरी एक क्रिएट काहीतरी करायचंय जे एम्पायर असेल. एक स्वराज्य निर्माण करायचंय. अशा पद्धतीने. त्याच्यातनं मग मी थॉट प्रोसेस ती अवलंबली, की बाबा मुझे कुछ काम नहीं करना है. मला एका ठिकाणी काही काम करायचं नाहीये. कारण मला लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रिब्यूट करायचंय. त्यांच्या बिझनेसमध्ये कॉन्ट्रिब्यूट करायचंय. मला जो माझ्याकडे स्टाफ असणार आहे त्याच्या लाईफमध्ये कॉन्ट्रिब्यूट झालं पाहिजे. त्या अनुषंगाने मी ती थॉट प्रोसेस केली, की बाबा मला नाही काम हं. करायचंय असं. आता काय आहे, की बऱ्यापैकी खूप सारी लोकं एखाद्या व्यावसायिकाला पाहतात. त्याचा गाडी असेल, त्याची लाईफस्टाईल असेल. पण थोडंसं बॅकएंडला त्याचं पाहत चला. एखादा व्यवसाय चालू करण्याआधी एखाद्या मोठ्या व्यावसायिकाला, एखाद्या चांगल्या कोचला भेटा. कारण हा माणूस जो तुम्हाला दिसतोय सगळ्यांना, हा माणूस खूप दिवस झाला घरी नाही गेलाय. सगळ्यांना दिसतोय फक्त, की मयूर सर असं तसं हां, खूप सारे कष्ट आहेत खरं तर. फॅमिलीला वेळ देता येत नाही. त्यांनी सांगितलं तसं 9 ते 5 ज्याला फॅमिलीला वेळ द्यायचा त्याने नोकरी करा. खरंच बेस्ट आहे. कुणी त्याला निगेटिव्ह घेऊ नका. आणि त्यांचा जो आहे तो ॲटिट्यूड हा खूप पॉझिटिव्ह आहे आणि खूप वेगळा आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे. सर काय आहे, की सामान्य जो माणूस आहे आणि एक व्यावसायिक माणूस आहे म्हणजे बिझनेसमन आणि एक नॉर्मल पीपल जो जॉब करतोय, यांच्यामधला माइंड चा काही विचार आहेत किंवा बाकीचे काही विचार करण्याची जी पद्धत आहे, ती किती वेगळी आहे किंवा कशी आहे? काय सांगाल याबद्दल? हे पहा, जेव्हा आपण ऑर्डिनरी किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी ही व्याख्या करण्यापेक्षा किंवा एक सामान्य माणूस किंवा 9 ते 5 आपण ज्याला म्हणतो, की कमी लेखणं कोणाला तरी होईल. या थॉट प्रोसेस करण्यापेक्षा आपण 9 ते 5 कुणीतरी काम करतंय आणि एक दिवसभर काम करतंय. अशा पद्धतीने आपण याला घेऊयात. काय होतं, की जेव्हा 9 ते 5 आपण वेळ करतो, तेव्हा हा स्वतःबद्दलचा वेळ असतो, की बाबा मला काम करायचं आहे आणि मी कोणासाठी तरी काम करतोय. जो व्यावसायिक वेगळा आहे. मला माझं लाईन दोरी जी आखून दिलेली तेवढंच काम करायचंय. 5 वाजता घरी जायचंय. फॅमिलीला वेळ द्यायचा आहे. शनिवार, रविवार फॅमिलीसोबत स्पेंड करायचं आहे. एक कोकण ट्रिप करायची, गोवा ट्रिप करायची. दॅट इज फाईन. ती एक लाईफस्टाईल आहे. तो एक माइंडसेट आहे. हो. पण जेव्हा तुम्ही उभा करतायत, की काहीतरी आय वॉन्ट टू क्रिएट समथिंग न्यू फॉर द सोसायटी, फॉर द मार्केट, फॉर द इंडिया, फॉर द नेशन काहीतरी जर थॉट प्रोसेस आहे, ज्याला काय म्हणतात एक इको आणि इगो हे 2 पद्धतीचे थॉट प्रोसेस असतात. सी माझ्यापुरता जो विचार आहे दॅट इज इगो. लोकांपुरता जो विचार आहे, दॅट इज इको. तो इगो आणि इको मधला जो फरक आहे, तो असा आहे, की जेव्हा लोकांबद्दल आपण काम करतो, दॅट इज इको आणि जेव्हा स्वतःबद्दल काम करतो, दॅट इज इगो. म्हणजे ह्याला पण त्या पद्धतीने करू नका. पण आता जर हं. तुम्ही टाटाचं व्हिजन घेतलं, तर काय आहे? भारताला समृद्ध करणे. ऑब्व्हियसली टाटा समृद्ध होणारच आहेत त्याच्यातून. राइट? सो त्या थॉट प्रोसेसमधनं जेव्हा बिगर पिक्चर आपण समोर ठेवतो आणि त्याच अनुषंगाने ही जी थॉट प्रोसेस आहे, एखादा बिगर पिक्चर आपण समोर ठेवतोय. त्याच्यातनं जो व्यवसाय डेव्हलप होणार आहे, हा लाँग लाईफ चालणार आहे. हा लोकं विल टेक केअर ऑफ इट. पीपल विल टेक केअर ऑफ इट. म्हणजे आज जर तुम्ही मला म्हणालात किंवा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये म्हणलात किंवा मी माझ्या म्हणलात, जरी आज आपण म्हणलो, की आपल्याला थांबायचंय, तरी लोकच आपल्याला थांबू देणार नाहीत. राइट? कारण ना त्या पद्धतीने म्हणजे हा बिझनेस आपला राहिला का? हा बिझनेस लोकांचा झाला आता. तर ही जी थॉट प्रोसेस आहे, तर सामान्य म्हणा किंवा असामान्य जे तुम्ही गोष्टी बोललात, ह्याच्यातल्या दुवा म्हणा, डिफरन्शिएट हे अशा पद्धतीने आहे. तुमचे हॉटेलवाले लोकं आहेत, गाड्या-बिड्या घेतायत. याच्यामुळे काय आहे, फार फायदा होतो बिझनेसवरती किंवा व्यावसायिक नाही, 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 व्यक्तीवरती? नाही, नाही. हे पहा तुमची ब्रँड इमेज, तुमची एक फेस व्हॅल्यू जर तुम्हाला क्रिएट करायची असेल, तर ती वेगळ्या पद्धतीने पण तयार करता येते. हे पहा, आपण कुठल्या गोष्टीला एक्सपोज करतोय, आपण कुठल्या गोष्टीला वाढवून दाखवतोय ग्लॅमरसली, दॅट इज डिफरंट गेम. पण जेव्हा आपण या गोष्टी, गाड्या, जे काही तुम्ही आता मला म्हणालात, नाही, अशा गाड्या गोष्टी असतील, मोबाईल असतील, सोनं असेल किंवा ते लोकांना दाखवणं फक्त, यामुळे हा प्रश्न आला. नाही, नाही. हे अजिबात चूक आहे. एक लक्षात घ्या, आपण जेव्हा ह्या पद्धतीने थॉट प्रोसेस करतोय, तेव्हा तुमचा बेस कुठून तरी सुटलाय. हे लक्षात घ्या. जो तुम्ही रिच लोकं जर बघितलेत, श्रीमंत लोकं तुम्ही जर बघितले असतील ना, तर तुम्ही आजही जर बघितलात, हे नारायण मूर्ती, रिस्पेक्टेड नारायण मूर्ती सर जर तुम्ही बघितले, तर तुम्हाला काहीच दिसणार नाहीत. म्हणजे ते एवढे सिंपल आणि वेल डिसिप्लिन आहेत. सेम तुम्ही जर रिस्पेक्टेड रतन टाटाजी जर बघितले होते, सर बघितले होते, तर कशा पद्धतीने आहेत किंवा एन नंबर ऑफ लोकं आय-टी मधले आहेत, मोठे बिलियनियर आहेत. आता जर तुम्ही कुणाल शहा बघितले, हं. तर तुम्ही मला सांगा एक टी-शर्ट आणि एक जीन्सवरतीच हो. असतात ते. बरोबर. आणि ही जी गोष्ट आहेत ना, ही जवळून आहे. तुम्हाला पॉडकास्ट थ्रू लोकांना बघायला मिळतात. Instagram थ्रू बघायला मिळतात. ही लोकं अशी जगतात. आणि जेव्हा
सोनं-नाणं, गाड्या-घोड्या, त्यानंतर फोन्स याच्यावरती जर जास्त पैसे स्पेंड करत असेल, तर आपला फोकस कुठेतरी शिफ्ट झाला हे लक्षात घ्यायला पाहिजे. सी आपण जे आहेत ते लोकांना ऑटोमॅटिक दिसणार आहे. लोकांना त्याच्यासाठी वेगळं दाखवायची गरज नाहीये. बरोबर आहे. अमिताभ बच्चनला सांगायची गरज नाही, की यार मीच अमिताभ बच्चन आहे. जरी त्यांचे किती कॉपीराइट किंवा सेम दिसणारे लोकं जरी आले तरी. ते म्हणतात का नाही ओरिजिनल मी आहे. असं कधीच नाही म्हणत. पण सध्या सर एक गेल्या काही महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये खूप साऱ्या आपण पाहतोय, की गाड्या घेतल्या, सोनं घेतलं, लोकांसमोर दाखवलं, म्हणून त्यांच्या फ्रँचायझी विकल्या गेल्या. हे देखील आपण पाहतो. बरोबर आहे. याकडे कसा अँगलनी पाहता तुम्ही? तरुणाईने ना या गोष्टीकडे भुललं नाही पाहिजे. ह्या गोष्टी जरी असतील, तरी पण ह्या फक्त एक मृगजळ आपण म्हणतो, त्या पद्धतीचं हे एक प्लान आहे किंवा तो एक विचार आहे. तुम्ही जे शटल बिझनेसमॅन आहेत, त्यांच्या नॉलेजमधूनच तुम्हाला कळतं, की हे बिझनेसमॅन आहेत. लक्षात घ्या, जेवढं तुम्ही शोमध्ये जाणार, तेवढं तो माणूस पोकळ आहे, हे लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही शोमध्ये जाणार, जे इन डेप्थ लोकं आहेत, जे ग्राउंड रूटला गेलेले आहेत, ज्यांचा बेस पक्का आहे, ते कधीच तुम्हाला शोमध्ये दिसणार नाहीत. त्यांच्याकडे काही पैसे नाहीत का? 100% 100 टाइम्स जास्त आहेत. म्हणजे मी अशा माझे मेंटॉर आहेत, माझे सुद्धा मेंटर आहेत, ज्यांचे हजार-हजार, 2-2 हजार करोड टर्नओव्हर आहेत. त्यांच्याकडे फोनसुद्धा साधारण आत्ता Apple 7 वगैरे वापरत असतील ते. अशाच पद्धतीने आहेत, की बाबा आता काय 17 प्रो घ्यायला पैसे नाहीत का? ऑब्व्हियसली आहे. ज्यांचा 2,000 करोड टर्नओव्हर आहे त्यांच्याकडे काही नाही आहेत का? ऑब्व्हियसली आहे. सेम जर त्यांच्याकडे गाडी असेल तर ते सेकंड हँड गाडी घेतील. त्यांना माहिती की नेमका पैसा कुठं खर्च करायचा आहे. या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी आहेत का आपण त्याच्यासाठी आहेत. नेमकी ही जर थॉट प्रोसेस तयार झाली किंवा जर आपल्या लक्षात आली, तर आपण त्या पद्धतीने ग्रो होऊ शकतो. व्यावसायिक डिसिजन घेताना किंवा व्यावसायिक काही निर्णय घेताना कुठल्या गोष्टीचा विचार करून तुम्ही काम करता? साधारण व्यावसायिक निर्णय घेत असताना साधारणपणे पुढच्या 10 वर्षाचा विचार तरी पाहिजे. जर पुढच्या 1-2 वर्षाचा जर विचार आपण करत असू, तर 100% बिझनेस हा फ्लॉप होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे, मार्केट एवढ्या फास्टली ग्रो होतंय. हं. आधी तुम्ही 3 वर्षाचा विचार आधी म्हणत होते 5 वर्षापूर्वी, की 3 वर्षाचा विचार तरी करायला पाहिजे. पण आज जर तुम्ही थॉट प्रोसेस जर कॅरी केलेली आहे, तर भविष्यातला 10 वर्षाचा विचार करा. कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी म्हणा, एवढी फास्ट ग्रो अप होतीये ना, म्हणजे तुम्ही एखादी थॉट प्रोसेस आत्ता जर एखादी आपण डिस्कस केली, तर आज संध्याकाळपर्यंत कोणीतरी कुठेतरी लॉन्च केलेली असेल ती हो. आयडिया. तिच्यामुळे ना लोकं एवढे फास्ट ग्रो अप होत आहेत. त्याच्यामुळे जेव्हा भविष्यातला विचार करतो, तेव्हा 10 वर्षाचा प्लॅन करायला पाहिजे, की नेमका हा बिझनेस चालणार आहे का? याच्या अनुषंगाने आपण लोकांच्या लाईफमध्ये काय कॉन्ट्रिब्यूट करू शकतो? व्हॅल्यू एडिशन काय आहे? त्याच्यानंतर हे बिझनेस मॉडेल सक्सेसफुल आहे का? जर लॉस झाला तर काय होऊ शकतो? फायदा झाला तर काय होऊ शकतो? मग नंतर बिझनेस मॉडेल काही चेंज करायला पाहिजे का? याच्यामध्ये मॅक्सिमम लोकांनी कसं इंट्रोड्यूस करायला पाहिजे? याच्यामध्ये लोकांचा सहवास कसा लाभला पाहिजे? अशा एन नंबर ऑफ गोष्टीचा प्लॅन आउट आपण कागदावरती केला पाहिजे. माझा भर हा कागदावरती असतो. कितीही टेक्नॉलॉजी तुम्ही अडॉप्ट केलेली असेल, पण जर बिझनेस म्हणला तर एक साधारणपणे एखाद्या समाजाबद्दल म्हणणार नाही, पण मारवाडी आणि गुजराती लोकांचं कागदाशिवाय ते लोकं बोलत नाहीत आणि मराठी माणसाकडे हे लॅक दिसतंय. हा कमीपणा मी म्हणत नाहीये, पण ही गोष्ट जर आपण आपल्यात अडॉप्ट केली, तर त्याचा फायदा खूप चांगल्या पद्धतीने होईल. कागदावरती जर गोष्टी केली, तर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन असतात, तुमचे डोळे बघतात, तुम्ही ते ऐकतात, तुमच्या हाताने ते लिहीत असतात, तेव्हा इंद्रिय तुमची ॲक्टिव्ह असतात आणि त्याच पद्धतीने ती गोष्ट कॉन्शियसली घडत सुद्धा असते बिझनेसमध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये. त्याच्यामुळे लिहिणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कागदावरती मांडा, स्वॉट एनालिसिस करा, बिझनेसचा प्लॅन तयार करा, रेव्हेन्यू स्ट्रीम डेव्हलप करा आणि त्या अनुषंगाने बिझनेसमध्ये यायला पाहिजे किंवा तो विचार घेऊन आपण बिझनेस करायला पाहिजे. सर एक गेल्या काही लॉकडाऊनच्या नंतर खूप मोठं फ्रँचायझीचं मॉडेल उभा केलं महाराष्ट्रामध्ये असेल, भारतामध्ये. आपण काही आतापर्यंत फ्रँचायझी मॉडेल पाहिले ते आउट ऑफ कंट्रीचे होते. आपण अजूनही ते चालू आहेत. महाराष्ट्रातले असतील किंवा बाकी इंडियामधले जे काही थोडेफार व्यावसायिक लोकांनी जे काही छोटे-मोठे ब्रँड उभा केले आणि त्याचं फ्रँचायझी मॉडेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकलं गेलं, ते बंद पडलं. सक्सेस का झालं नाही? किंवा त्याचे बंद पडण्याची काय कारणे आहेत? सांगतो. खूप चांगला प्रश्न तुम्ही केलात. म्हणजे हे आय ओपनर असेल तरुणांना. हे पहा महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये एखादी रील व्हायरल झाली एखाद्या प्रॉडक्टची, दॅट इज ब्रँड लोकांच्या हिशोबाने. हा ब्रँड तसा नसतो. एखादी रील रेग्युलरली व्हायरल होत आहेत याचा अर्थ तो ब्रँड आहे असं होत नाही. त्याचं बिझनेस मॉडेल काय आहे? त्याचा बेस काय आहे? त्याचे लीगॅलिटीज काय आहेत? कॉपीराईट काय आहेत? बिझनेस बुडला तर त्याचे पैसे मिळणार आहेत का? ते नॉन रिफंडेबल आहेत का? रिफंडेबल आहेत का? आपल्याला नेमके पैसे कसे द्यायचे? ते उभं कुठनं करायचे आहेत? तो समोरचे ज्यांची फ्रँचायझी घेतोय तो तेवढा लायबल आहे का?
त्याचा बिझनेस किती वर्षापासून आहे. आता मी अशा लोकांसोबत काम करतो त्यांचे बिझनेसेस 25 वर्षापासून आहेत. ते स्थिर बिझनेसेस आहेत. पण ते फ्रँचाइज मॉडेलचा विचार करत नाहीत. दॅट इज सेटल बिझनेस. हो. पण काही लोकं असे पण बिझनेसेस मी बघितलेत जे तर 3 महिन्याचं प्रॉडक्ट आहे. त्यांचं बेबीच 3 महिन्याचं आहे आणि ते म्हणतात 14 महिन्यात सर आम्हाला खूपच लीड येतायत. आपण मॉडेल डेव्हलप करना है, हमको बेचना है. तर मी लोकांना ते सांगतो जोपर्यंत 1 वर्ष किंवा 3 वर्ष तुम्ही सेटल बिझनेस करत नाहीत, स्वतः सगळ्या फेजेसमधनं जात नाही, जिथं बिझनेस तुम्हाला कधी मिळणार नाहीये. व कस्टमर व्होलाटाईल असणार आहे. जिओग्राफी लोकांच्या अडचणी आहेत. तुमचे पैसे डुबणार आहेत. अशा वेगवेगळ्या सगळ्या अडचणी जर तुम्ही डील केल्यात, त्याच्यानंतर जे मॉडेल तयार झालेलं आहे, ते सगळ्या पद्धतीने स्ट्राँग असेल आणि ते तुम्ही लोकांना द्यायला पाहिजे. फ्रँचाइज देणं म्हणजे काय? एक असं बिझनेस मॉडेल, जे ऑलरेडी सक्सेसफुल आहे. इकॉनॉमिकली, स्टाफिंगली, सिस्टमॅटिक पद्धतीने, प्रोफेशनल पद्धतीने, लीगॅलिटीजने आणि एक त्याला स्थिर पैसा देणार आहे. त्या पद्धतीने ज्याला आपण विकू शकतो, दॅट इज फ्रँचाइज मॉडेल. हे तो पहिलाच सेटल नाहीये, तर तो फ्रँचाइज काय देणार आहे, राइट? हं. तर त्याच्यामुळे ना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की बिझनेस मॉडेल वर्किंग करताना किंवा फ्रँचाइज घेत असताना या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि सक्सेसफुल याच्यामुळे नाही आहेत ते, कारण ते अ, म्हणजे काय म्हणतात एक बबल तयार केलेलं आहे. ओनली द मार्केटिंग. सी प्रोडक्ट आपके पास नहीं है और खाली मार्केटिंग किया तो प्रोडक्ट नहीं चलता है. तिच्यामुळे काय की प्रोडक्ट तेवढा दमदार पाहिजे, तेवढा स्ट्राँग पाहिजे, तो रेव्हेन्यू जनरेट करून देणारा पाहिजे आणि या गोष्टी मिसिंग आहेत आता फ्रँचायझी बंद पडण्यामध्ये. मार्केटचा स्टडी नाहीये, मार्केटचा सर्व्हे नाहीये. सगळ्यात सोपं तर बिझनेस मॉडेल आत्ता तुम्हाला संध्याकाळी चालू करून देता येईल किंवा पुढच्या अर्ध्या तासात चालू करून देऊ शकतो चहाचा ब्रँड. खूप मोठं काम नाहीये, पण मार्केट तेवढं आहे का तयार? हा असा प्रॉडक्ट आहे ज्याला तुम्ही ओव्हररेटेड मी म्हणतो. वडापाव, चहा, समोसा या 3 प्रॉडक्टची कॉस्ट तुम्ही डिसाईड करू शकत नाहीत, आज भारतात तरी. चहा लोकांच्या थॉट प्रोसेसमध्ये ₹10 मॅक्सिमम ₹20 ₹50 ला चहा विका बरं एखाद्या ठेल्यावरती. पीपल विल नॉट बाय. त्याचं कारण काय? कारण इंडियाने ते कनेक्ट केलेलं आहे, इमोशनल कनेक्ट झालेला आहे, ओव्हररेटेड तो प्रॉडक्ट आहे. सेम मग लोकं म्हणतात, की आम्ही वडापावचा ब्रँड आत्ता संध्याकाळपर्यंत टाकता येईल. पण वडापाव टाकण्यापेक्षा बर्गरचा टाकला तर तो ₹200 ला विकता तरी येईल. वडापाव तुम्ही ₹20 च्या ₹30 च्या वरती विकता नाही येणार. मार्जिन काय आहे? बरोबर आहे. त्याच्यामुळे हे फ्रँचाइझी मॉडेल याच्यामुळे बंद होतात. या गोष्टीचा सर्व्हे करणं फार गरजेचं आहे. असं नाही वाटत, की फ्रँचायझी मॉडेल तुम्ही सांगितले ऑब्व्हियसली बरोबर आहेत. पण मला असं वाटतं, की वैयक्तिक किंवा बाकीच्या काही गोष्टीचा विचार केल्यानंतर, की फक्त फ्रँचायझी मॉडेल आमचं काढू आणि फक्त आम्हाला फ्रँचायझीची जी काही फीस आहे ती घ्यायची आहे आणि आम्हाला बाकी काही नकोय. 100% हा एक विचार करून 100% आपला बिझनेस मॉडेल काय आहे? आता फ्रँचाइज विकणाऱ्याचा बिझनेस मॉडेल काय आहे, की फ्रँचाइज विकणं. दॅट इज बिझनेस मॉडेल. हो. दे डोंट वॉन्ट टू सेल युअर प्रॉडक्ट. तो प्रॉडक्ट विकत बसा तुम्ही तुमचा. पण फ्रँचायझी मॉडेल काय आहे, की फक्त फ्रँचायझी विकणं. फ्रँचायझी विकण्याचं काम ते ऑलरेडी सक्सेसफुल आहेत. पण तुम्ही सक्सेसफुल कुठे आहेत प्रॉडक्ट विकण्यात? ते फ्रँचायझी विकण्यात सक्सेसफुल झालात. प्रॉडक्ट विकण्यात तुम्ही सक्सेसफुल नाही. त्याच्यामुळे काय आहे बिझनेस मॉडेल नेमकं काय आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. बिझनेस मॉडेल फ्रँचायझी विकण्याचं आहे. हं, हं. प्रॉडक्ट विकण्याचं नाही. त्याच्यामुळे फ्रँचाइज विकण्याचा त्यांचा बिझनेस आहे का एकदा चेक करा आणि त्या अनुषंगाने पुढे पाऊल टाका. मी तर आता 100% तुमच्या पॉडकास्ट थ्रू लोकांना आवाहन करेन, की फ्रँचाइज घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा ओन ब्रँड चालू करा. जे काही असेल ते तुमचं असेल. ₹1,00,000 फीस असेल, तुम्ही तुमच्या ब्रँडला लावू शकतात. किचन इक्विपमेंट घ्या, टेबल चेअर घ्या, बोर्ड चांगला करा. मार्केटला अशी खूप लोकं आहेत. मी अजिबात म्हणणार नाही, की असं करू नका. पण अशी मार्केटला खूप लोकं आहेत. त्यांची मदत घ्या तुम्ही आणि त्या अनुषंगाने या बिझनेस मॉडेलमध्ये या. फ्रँचाइज घेण्यापेक्षा स्वतःचा ओन ब्रँड तयार करा आणि जर फ्रँचायझी घ्यायची असेल, तर ती नावाजलेली पाहिजे. त्यांचं किती वर्षापासून काम करत ते पाहिजे. त्यांचं बॅलन्स शीट कधी चेक केलंय आपण? आपण ज्यांची फ्रँचायझी घेतोय त्यांची बॅलन्स शीट कधी चेक केली आणि कोणत्या व्यावसायिकाने केली हं, हं. याचं जर असेल तर बरेचसे लोकांचे उत्तरही होतील याच्यात. बॅलन्स शीट बघितली नाही, तिथे खोटं बोलता येत नाही. जी भरतात का ते? जी नंबर आहे का? या गोष्टी बघितल्याशिवाय फ्रँचायझी घेऊ नये. ह्याच्यामध्ये एक प्रश्न माझा असा होतोय, की सध्या खूप मोठं कॉम्पिटिशन आहे. तर मग यामध्ये आपला व्यवसाय वाढला पाहिजे, या हेतूनं काही वेगळे आहेत पर्याय यासाठी? 100% हे बघा, हॉटेलचा बिझनेस जर सक्सेसफुल करायचा असेल, तर तुम्ही फूडवरती आता नाही करायला पाहिजे. फूडचा प्रॉडक्ट हा द्यायलाच पाहिजे. गुड क्वालिटी, गुड सर्व्हिस. इट्स अ पार्ट एंड पार्सल म्हणजे हे ऑब्व्हियसली आलंय हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. पण याच्यासोबत तुम्ही एक्सपिरियन्स लोकांना कशा पद्धतीने देताय? आल्यानंतर जे वेलकमिंग गेस्चर आहे, जाताना तुम्हाला सी ऑफ करून लोकांनी पाठवणं आहे.
आल्यानंतर तुम्हाला ग्रीट करणं आहे. आल्यानंतर व्यवस्थित बसायला तुम्हाला मदत करणं आहे. एक वॉर्म फील ज्याला आपण म्हणतो, आदरातिथ्य करणं ज्याला म्हणतो, ते जर मिसिंग असेल, तर ते हॉटेल चालत नाही किंवा तो बिझनेस चालत नाही. आणि हॉस्पिटॅलिटीमधली तीच प्रामुख्यानं गोष्ट आहे एक. कोणती? की तुम्ही लोकं अजूनही काय आहेत, "सर आमचं बेस्ट क्वालिटी तुम्ही एकदा टेस्ट करा, फार अल्टिमेट आहे." मी म्हणतो की ती फार बेस्टमध्ये जाऊ नका. ती चांगली ठेवा. मी फार अप्रतिम म्हणत नाहीये. दॅट इज सब्जेक्टिव्ह पार्ट. पण फोकस कशावरती करा? तुमच्या अँबियन्सवरती करा. तुमच्या एक्सपिरियन्सवरती करा. तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने जे फील देणार आहे, त्याच्यावरती करा. फूड तर घरी पण मिळतंय. कोणती गोष्ट नाही जी घरी बनत नाही मला सांगा? चायनीज घरी बनतं, इंडियन घरी बनतं, एशियन घरी बनतं. कोणतंही क्युझिन तुम्ही जर घेतलं, तर ते सगळं घरी बनतं. पण आपण बाहेर जाऊन का घेतो? वी वॉन्ट एक्सपिरियन्स. वी वॉन्ट समथिंग न्यू. एक जो अँबियन्स आहे, जो नाकाला तुम्हाला छान फ्रेग्रन्स देतो, तुमच्या त्वचेला काहीतरी एसीचा फील देतो. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी मिसिंग घरी असतात. त्याच्यामुळे आपण बाहेर जाऊन त्या गोष्टी करत असतो. तो फोकस भविष्यातल्या लोकांनी याच्याकडे करायला पाहिजे. तेव्हा हे कॉम्पिटिशनमधनं तुम्ही उठावदार दिसणार आहेत, वेगळेपणा दिसणार आहेत. सध्या खूप सारं सोशल मीडियाचं जग आहे किंवा सोशल मीडियावरती खूप साऱ्या लोकांचा फोकस आहे. पण बऱ्यापैकी काही लोकं आलेही स्वतःची इमेज वाढवली. त्याच्यातून त्यांनी स्वतःचा ब्रँड विकला गेला किंवा त्याचबरोबर ती स्वतःच्या व्यवसायासाठी खूप सारा पैसा सोशल मीडियावरती लावला. पण काही लोकं त्याच्यावरती जात नाहीत, की त्यांना फार वेगळं असं वाटतं, की याच्यावरती का पैसा खर्च करायचा? तुमचं काय मत आहे यावरती? 100% हे पहा, सोशल मीडियावरती आजच्या तारखेला तर लॉट ऑफ मनी वी हॅव टू स्पेंड. आपण जेवढं जास्तीत जास्त स्पेंड करू, तेवढे त्याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत. आणि मार्केट त्या दिशेने चाललंय. लक्षात घ्या, वेगळ्या पद्धतीने जर थॉट प्रोसेस तुम्हाला करायची असेल, तर मार्केटिंग वेगळ्या पद्धतीने करा. पण सोशल मीडियाचा जो प्लॅटफॉर्म आहे, दॅट इज सगळ्यात मिनिमलिस्टिक आहे. म्हणजे चार्जेस सुद्धा खूप कमी आहेत. मला सांगा 10 पैशात आत्ताच आपण बोलत होतो, 10 पैशामध्ये एक कस्टमर मिळतो आपल्याला. कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट 2,00,000च्या प्रॉडक्टसाठी जर 10 पैसे असेल किंवा 25,00,000च्या एखाद्या कारसाठी पण जर 10 पैसे असेल, तर मला सांगा ती खूप बेअर मिनिमम आहे. हो. ती काहीच नाहीये, व्हेरी निग्लिजिबल. त्या अनुषंगाने मला आज ते सांगा, पेपरातली जर जाहिरात आपल्याला द्यायची असेल वर्तमानपत्रातली, तर आधी 4-5 लाख रुपये असायचे. त्याच्यामध्ये पण एका दिवसात तो पेपर डिस्कार्ड व्हायचा. दुसऱ्या दिवशी तो चालणार पण नाही, लोकांना दिसणार पण नाही. त्याच्यामध्ये लोकांनी किती बघितलेलं आहे, त्याच्या बॅकब्रेननी किती ती मेमरी सेव्ह केली आणि परत तिथे घेऊन कधी जाणार आहे माहीत नाही. पण सोशल मीडिया कंटिन्युअसली तुम्हाला दिसते, रील तिथं दिसते, पोस्ट तिथं दिसतात. या गोष्टी कंटिन्युअसली चालू राहणार आहेत. आणि मी तुम्हाला तेच उदाहरण सांगतो ना, आजही आपण त्याच अनुषंगाने भेटलोय. सोशल मीडिया तुमचं स्ट्राँग आहे, माझं स्ट्राँग आहे, तेव्हाच ते आपण कुठेतरी भेटलोय. हं, हं. सो दॅट इज पॉवर. सध्या मला सांगा ना, सोशल मीडियावरती सरकार डेव्हलप येतात तर? कालच एक भाषण ऐकलं, नाव नाही सांगत आहे. येस. तर तुम्ही ब्रँडिंग खूप चांगली केली आहे. ब्रँडिंग खरं तर फार महत्त्वाची आहे. स्वतःच्या व्यवसायासाठी असेल, स्वतःसाठी मित्र म्हणेल ते करायचं. अजून एक त्याच्यामध्ये प्रश्न येतो, की तुम्ही हॉटेलसाठी काम करताय किंवा रिसॉर्ट असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तिथं सगळा कॅशमध्ये येणारा पैसा आहे. तो जपून ठेवला पाहिजे. यासाठी तुम्ही काही बाकी ओनर्स लोकं आहेत किंवा तिथली जी काही मॅनेजमेंटची टीम आहे, त्यांना कशाप्रकारे सांगताय, गाईड करताय? एक लक्षात घ्या, जेव्हा आपण कॅश हँडलिंग करतो, हा कॅश एंड कॅरीचा बिझनेस आहे. मी सुरुवातीला सांगितलं. याच्यामध्ये काय होतं, की ती कॅश व्यवस्थितपणे हँडल झाली पाहिजे. बरेच मी व्यावसायिक बघतो, की कॅश आली की ते खर्च झालेले असतात. किंवा मग आपण संध्याकाळी संध्याकाळी कॅश आपण पॉकेटमध्ये ठेवलेली असते. आलं की आपण लावलेलं असतं कुठेतरी. सकाळपर्यंत त्यातले 500, 100, ₹1000 खर्च झालेले असतात. पोरांना खर्च करायला दिलेले असतात. भाजी घेतलेली असते. दूध घेतलेलं असतं. अशा बऱ्याच गोष्टी होतात. हिच्यामध्ये काय आहे, डिसिप्लिन काय आहे? फायनान्शियल डिसिप्लिन इज व्हॉट? की पैसे आले की ताबडतोब जाऊन करंट अकाउंटला भरून येणे. दॅट इज फर्स्ट डिसिप्लिन. लोकं इथे थॉट प्रोसेस काय आहेत, मग आपल्याला कशा पद्धतीने टॅक्स वाचवता येईल का? मग सीएने आपल्याला सांगितले. अहो, मी म्हणतो की आधी तुम्ही बिलियनियर व्हा तर. मिलियनियर व्हा, बिलियनियर व्हा आणि मग तुम्ही टॅक्स वाचवायच्या भानगडीत पडा ना. आत्ताच आपण आपला धंदाच आपण एक साधारणपणे वर्षभराचा ₹1,00,00,000 करतोय. त्याच्यामध्येच आपण टॅक्सेस वाचवत बसतोय. तर या गोष्टी त्याच्यात तुमची काय आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सुखवतो असं म्हणतात. की सुरुवातीला काय आपण जर फक्त पॉकेटमध्ये पैसे ठेवत गेलो, तर खर्च झाले ना, तर त्याचा हिशोब लागत नाही आणि मग नंतर बिझनेस मॉडेल तुमचं स्ट्रगलमध्ये येऊन जातं. हं, हं. कॅशचा बिझनेस आला, जिथे कॅश असेल, पहिले जाऊन करंट अकाउंटला भरणे. पहिले आकडे दिसू द्या. मग तुम्ही प्रॉफिटमध्ये आहेत का लॉसमध्ये ते ताबडतोब तिथून कळेल तरी. पण त्याच्यासाठी महत्त्वाचं काय, की पहिले जाऊन कॅश आपण अकाउंटला भरणे. त्यानंतर एक सॉफ्टवेअर आहे पेटपूजा म्हणून. सगळ्यात चांगला वापर तिथे होऊ शकतो. त्याचा आत्ता होतोय, की दिवसभरातली तुमची कॅश किती आहे, कार्डनी किती झालेली आहे,
त्याच्यानंतर फोनपेला, Google पेला किती पैसे आलेले आहेत, त्याचा हिशोब तुम्हाला देतात ते. आणि रोज त्याचा मेल येतो, रोज त्याचा एस-एम-एस येतो आणि त्याची तशी रिसिप्ट पण मिळते. तर त्या अनुषंगाने जर आपण मेंटेन जरी केलं आणि जर ते बिझनेस टॅली केलं, तर तुम्हाला दर महिन्याला जी-एस-टीला सोपं आहे, बॅलन्स शीट करताना सोपं आहे, सी-एला डिटेल देताना सोपं आहे, एक्सेल येते प्रॉपर. त्याच्यामुळे या गोष्टीचा आपण फायदा घेतला पाहिजे. याच्यात महत्त्वाचा काय शब्द तर डिसिप्लिन. सध्या छोटे-छोटे व्यवसाय काय आहेत? म्हणजे विला असेल किंवा त्याच्यावरती क्लाउड किचन असेल, छोटे-मोठे काही बाकीचे व्यवसाय. या लोकांनी थोडंसं त्यांना मोठा व्यवसाय करायचा आहे, पण त्याला गाईडही नीट मिळत नाहीये किंवा व्यवस्थित होत नाहीये. अशा वेळी त्यांनी कशा पद्धतीनं आपला व्यवसाय वाढवला पाहिजे? छोटे व्यावसायिक आहेत, पण त्यांना थोडीशी मोठी झेप घ्यायची तर. छोट्या व्यावसायिकांनी पहिले काय करायला पाहिजे, की पहिला बिझनेस आपला 1-2 वर्ष स्थिर आहे का बघायला पाहिजे. स्थिर म्हणजे काय? नॉट इन द टर्म ऑफ सेल, बट फॉर द सेल्फ. मी 2 वर्षापासून माझं तेच व्हिजन आहे का अजून? 1 वर्षापासून अजून माझं तेच व्हिजन आहे का? मी प्रॉडक्ट डेव्हलप करतोय का? मी नवीन काहीतरी करतोय का? मी लोकांना अजून वेगळ्या भूमिकेतनं, एखाद्या नवीन भावनेतनं काहीतरी सर्व्ह करण्याची माझी इच्छा आहे का? मी सगळ्या गव्हर्नमेंटच्या रूल्स, रेग्युलेशन जेवढे काही बदललेले आहेत, त्याला मी सेटल होतोय का? मी त्याला अडॉप्ट करतोय का? ही जर थॉट प्रोसेस असेल, तर त्या अनुषंगाने बिझनेस ग्रो करता येईल. मात्र ह्या गोष्टी मी खूप प्रामुख्याने सांगेल, की कोणाचा सल्ला घेतल्याशिवाय या गोष्टी करू नयेत. कारण भविष्यामध्ये काय आहे, की कुठला ट्रेंड आहे? तुम्हाला मला माहीत असण्यापेक्षा, की आता तुम्ही एक्सपर्ट आहात सोशल मीडियामध्ये. मी ऑब्व्हियसली तुमचा सल्ला घ्यायला पाहिजे, की मी काय करायला पाहिजे? कारण तुम्ही त्याच्यातले एक्सपर्ट आहात. हं. एखादा जर लॉयर असेल, तर त्याचा मी सल्ला का घेईल? कारण तो त्याच्यातला एक्सपर्ट आहे. डॉक्टरला आपण कन्सल्ट करतो 10 लोकांना आणि मग ऑपरेशन एकाकडे करतो. त्याचं कारण काय, की तो त्याच्यातला तज्ञ माणूस आहे. ह्या गोष्टीचा अनुभव तुम्ही घ्यायला पाहिजे, कारण आपण बऱ्याच ठिकाणी जाऊ शकत नाही. आणि अशाच वेळेला आपण जर कोणाचं इनपुट घेतलं आपल्या बिझनेससाठी, तर ते आपल्याला फायदेशीर ठरू हं, शकतं. हं. त्याच्यामुळे फायनान्शियली रेज करणं, फंड रेज करणं म्हणा, गोष्टी कशा करायच्यात म्हणा, स्टाफ कुठे मिळतो म्हणा, मेन्यू कसा आहे, क्युझिन कशा आहेत, अशा एन नंबर ऑफ थॉट प्रोसेस जिथं आपल्याला एकाच ठिकाणी अंडर वन रूफ उत्तर मिळेल, अशा ठिकाणी कोणाला तरी कन्सल्ट केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, सल्ला घेतला पाहिजे आणि तेव्हा त्यांनी बिझनेस ग्रो करायला पाहिजे. सध्याच्या स्थितीला खूप साऱ्या हॉटेल्समध्ये काही-काही तक्रारी येतात. कारण व्यवसाय असा आहे, की तुम्हाला स्वतः रॉ मटेरियल आणायचंय, बनवायचंय आणि चांगलं लोकांना खायला द्यायचंय. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण बऱ्यापैकी काही चुका होतात. कुठे आता आपण न्यूजवरती देखील वाचतो, झुरळ सापडलं, केस सापडला किंवा बाकीच्या गोष्टी. याच्यामुळे तक्रारी कस्टमरच्या वाढतात. मार्केटमध्ये नाव खराब होतं. अशा वेळी हॉटेल व्यावसायिकांनी किंवा या लोकांनी काय केलं पाहिजे जेणेकरून हा कस्टमर जो आहे तो तुटणार नाही किंवा स्वतःच्या ब्रँडचं नाव खराब होणार नाही? याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, की पेस्ट कंट्रोल रेग्युलर बेसिसवरती करत राहणे. त्याच्यानंतर हायजीन मेंटेन करण्यासाठी काय-काय तुम्ही सिस्टम लावलेल्या आहेत त्या गोष्टी करणे आणि प्रामुख्याने माझं असं मत आहे, की क्लीनलीनेस किंवा हायजीन हे तर प्रामुख्याने गोष्ट आहे हॉटेल इंडस्ट्रीसाठी. मात्र ही स्वतःकडे न ठेवता आपण कोणाला तरी एजन्सीला द्यायला पाहिजे. त्याचा रिपोर्ट आपण घ्यायला पाहिजे. त्याचं क्वार्टरली 6 महिन्याला, दर महिन्याला आपण ऑडिट करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं 1 तास आधी हॉटेल बंद करायला पाहिजे आणि रोज क्लीन करूनच जायला पाहिजे. ही डिसिप्लिन सुद्धा आवश्यक आहे. क्लीनलीनेस, हायजीन एक जेवढं आहे, हायजीन असणार आहे, तेवढा तुमचा बिझनेस सुद्धा ग्रो असणार आहे. म्हणजे मी असे बरेचसे हॉटेल बघतो, ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्लीनलीनेस आणि हायजीन मेंटेन केलेलं आहे. मात्र काही असे पण आहेत, की जिथे अजिबातच याचा गंध नाहीये. त्याच्यामुळे काय होतात गोष्टी, की भविष्यामध्ये याच्यामुळे अडचणी खूप मोठ्या तयार होतात आणि फूड नॉर्म्समध्येच सरकारच्या असं नाहीये, की ज्याच्यामध्ये तुम्ही अनहायजिनिक फूड ठेवू शकता किंवा अस्वच्छता दाखवू शकतात. त्याच्यामुळे तुमचं पहिलं कर्तव्य काय आहे, की सुरुवातीला आल्यानंतर किचन साफ करणे, संध्याकाळी जाताना क्लीनलीनेस करून जाणे. त्याच्यानंतर ज्याला पूर्ण कास्टिक सोडा टाकून आपण किचन साफ करणं म्हणतो, हे दर आठवड्याला केलं पाहिजे. ज्याला डीप क्लीनिंग आपण म्हणतो. पेस्ट कंट्रोलचं काम आहे, बाहेर कोणाला तरी द्यायला पाहिजे. एजन्सीला कोणाला तरी बाहेरचं काम द्यायला पाहिजे. हं, हं. ज्याच्यामध्ये रेग्युलर बेसिसवरती हॉटेल साफ होईल, किचन साफ होईल, पर्टिक्युलर किचन आणि त्या अनुषंगाने या गोष्टी सिस्टमॅटिक पद्धतीने ग्रो करायला पाहिजे. अजून एक विषय असा आहे, हॉटेल साइडला खरं तर व्यावसायिक लोकांचा धंदा, व्यवसाय जो आहे तो त्याच्या स्टाफवरती आहे. त्याच्या वस्तादावरती आहे. जेवण जो बनवतो, भाजी जो बनवतो, कारण त्याच्या हाताला जी चव आहे, ती जर तुम्ही चेंज केली तर ऑब्व्हियसली तुम्हाला कस्टमर तुमची तक्रारी करणार आहेत. पण अशा वेळी खूप सारं असं ऐकायला मिळतं, की नाही तो आमचा व्यक्ती गेला, सोडून गेला म्हणून थोडंसं ॲडजस्ट वगैरे ह्या गोष्टी होतात. तर स्टाफने तो जॉब सोडला नाही पाहिजे किंवा त्याच्यातून त्यांनी ते चांगल्या प्रकारे तो केला पाहिजे. यासाठी तुम्ही काही प्रयत्न करता किंवा नाही, हे पहा सगळ्यात पहिल्यांदा तर थॉट प्रोसेस ही चूक आहे, की माझ्या गाडीचा ड्रायव्हर जर बदलणार नसेल, तर मी गाडी घेणार आहे, तर चूक आहे.
गाडी मी माझ्या गोष्टीसाठी घेणार आहे, ड्रायव्हर तुमचा बदलत राहणार आहे. तुम्ही कोणालाच बांधून ठेवू शकत नाही. पहिल्यांदा या गोष्टीला सेटल व्हा. हां, मग त्याच्यासाठी मी सिस्टम काय डेव्हलप करणार आहे, की जर एक ड्रायव्हरच्या बाजूने प्लॅन बी आहे, सी आहे, डी आहे, एन नंबर ऑफ आहे. याच्यासाठी मी हे उदाहरण तुम्हाला याच्यामुळे दिलं, की लोकांना ताबडतोब रिलेट होईल ते. किचनमधला जो माणूस आहे, तो काही बदलून जाणार नाही का? 100% जाणार आहे. तुम्ही लोकांना बांधून ठेवू शकत नाहीत. पण त्याच्यासाठी बॅकअपला काय लागणार आहे? तर सिस्टम्स, एस-ओ-पीज, रेसिपीज. तुम्ही कशा पद्धतीने गोष्टी डेव्हलप करणार आहेत. आल्यानंतर बिर्याणी जर बनवायची तर तांदूळ कुठून घ्यायचा आहे पासनं ते बिर्याणीचा दम कसा द्यायचा आहे. एक साधारण किती मिनिटानंतर तुम्हाला दम काढायचा आहे, सर्व्ह कसं करायचं आहे. त्यानंतर फ्राईड ऑनियन कशा पद्धतीने टाकायचे, या सगळ्या गोष्टी लिखापडी पाहिजे. कागदावरती पाहिजेत. त्याचे प्रत्येकाचे व्हिडिओज आले पाहिजेत. तेव्हा ती एस डेव्हलप होते. आणि मग समोरच्याला काय करायचंय, फक्त तेवढी गोष्ट फॉलो करायची आहे, की अशा-अशा गोष्टी फॉलो केल्या आहेत. बंटी बिर्याणी. सेम येवलेने काय केलं, येवलेने चहाची रेसिपी दिली नाही. येवलेने काय केलं, की एवढ्या मिनिटं दूध उकळायचं आहे, एवढी पत्ती टाकायची आहे, एवढं पाणी टाकायचं आहे. जे बनतं त्याला चहा म्हणतात. जे बनतं त्याला चहा म्हणतात. त्यांनी एक सिस्टम तयार करून दिली. असं-असं करा. जो बनने वाला है उसको चाय बोलने का है, देने का है. एवढी हँड होल्डिंग तुमच्या सिस्टमवरती पाहिजे. एस-ओ-पीवरती एवढा कंट्रोल पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी सक्सेसफुल आहेत. आजही करतायत. आम्हीही करून देतोय. एस-ओ-पीज सिस्टम डेव्हलप करणे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि सुरुवातीला लोकांनी काय केलंय, की तुमच्या हाताला चव आहे म्हणून मी धंदा टाकलाय. चला तुम्हाला येतं ना, मग चला मी पैसे लावतो, आपण टाकून देऊ. झालं मग तुमचं माझं जर काहीतरी अनबन झाली, काहीतरी जर वाद झाला, तर ऑब्व्हियसली तो धंदा बंदच होणार आहे. त्याच्यामुळे तो पर्सन ओरिएंटेड नसावा, तो सिस्टम ओरिएंटेड असावा आणि भविष्यातले बिझनेसेस हे चालणार आहे, जिथे सिस्टम ओरिएंटेड असतील बिझनेस, हं, हं. ते वाढणार आहेत. जिथं मॅन ओरिएंटेड बिझनेस आहे, ते बंद होणार आहेत. 150 कोटी लोकांचा देश आहे आज. हं, हं. इथून पुढे कमी नाही होणार लोकसंख्या, ही वाढणार आहे. अशा वेळेला तुम्ही तुमचं कशा पद्धतीने अस्तित्व निर्माण करणार? तर सिस्टम पद्धतीने, सिस्टमॅटिक पद्धतीने, सिस्टम ओरिएंटेड. सो फोकस ऑन दॅट. बऱ्यापैकी खूप सारी लोकं ही हॉटेल व्यवसायामध्ये येतात कारण तिकडे प्रॉफिट जास्त आहे. हं, त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढतंय. हं, त्याचबरोबर ती याच्यामध्ये की बंद न पडणारा व्यवसाय कारण लोकांना तेच पाहिजे हं, किंवा रोज गरज आहे लोकांना. हं, पण याच्यामध्ये तरी देखील हॉटेल्स बंद पडतायत. हं. त्याचं कारण आहे गुड लोकेशन, रॉंग प्रॉडक्ट. गुड लोकेशन बट रॉंग प्रॉडक्ट बट रॉंग पीपल. त्याच्यानंतर रॉंग मॅनेजमेंट. अशा 7-8 मल्टिपल ॲस्पेक्ट्स आहेत. त्याच्यामुळे हॉटेल बंद पडतात. पण त्याच्या एक प्रामुख्याने जे मला जाणवलेली गोष्ट, ती म्हणजे इंडियामध्ये काय आहे, कॉपी पेस्ट हा जो एक ट्रेंड आहे, दॅट इज व्हेरी बॅड. कसं आहे, की तुमचं म्हणजे माझी थॉट प्रोसेस कशी आहे, जर मी एक न्यू एंटरप्रेन्योर असेल, तुमचं वडापावचं दुकान आहे आणि ते आता पुण्यामध्ये वाकड साईडला आहे किंवा तुम्ही एखादा पेठेत असेल. तर तिथे जर बिझनेस चांगल्या पद्धतीने चालतोय, साधारण 2-4 हजार वडा तुम्ही रोज सेल करतायत. तर मी जाणार 7-8 मित्र बसणार, मोटरसायकलवर आम्ही एनालिसिस करणार, क्या बिझनेस आहे यार! लाख रुपये तर 100% मुलगा घरी घेऊन जातो यार. चलो सेम प्रॉडक्ट उठाव, सेम कॉपी पेस्ट करतात. सेम म्हणजे काहीच त्याच्यात बदल नाही. फक्त त्यानं जर मुंबईचा वडा टाकला असेल, ते पुण्याचा वडा टाकणार, चालू करून टाकणार. फक्त एवढा बदल. पण तसं नाहीये. त्याच्या मागची मेहनत काय आहे? त्यांनी स्ट्रगल काय केला आहे? त्याची प्रोडक्शन कॉस्ट काय आहे? त्याची सेलिंग कॉस्ट काय आहे? त्याचे फायनान्शियल गेम काय आहेत? त्याची इनडिसिप्लिन काय आहे? डिसिप्लिन काय आहेत? अशा मल्टिपल ॲस्पेक्ट असतात. तेव्हा ती एक थॉट प्रोसेस तयार होत असते. सेम कॉपी पेस्ट केलं की गडबड होणार आणि त्याच्यामुळेच बिझनेसेस बंद ताबडतोब होतात. प्रामुख्याने हेच कारण आहे. दुसरी गोष्ट काय, की लोकेशन, लोकेशन आणि लोकेशन त्याच्याशिवाय हॉटेल टाकूच नाही. कॉर्नरच्या जेवढ्या जागा आहेत, तेवढ्या सक्सेसफुल आहेत. जर त्याच्यात काय आहे, आम्ही लोकेशन बघताना आजूबाजूला कुठलं पार्लर नसावं, कॉस्मेटिक्सचं नसावं, इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान नसावं, किराणा दुकान नसावं. कारण किराणा दुकान जर बाजूला असेल, तर तुमच्या हॉटेलला कोण येणार आहे? ते चिप्स, वेफर्स झाल्यानंतर ऑलरेडी तुमचं ॲपेटाईट फुल होणार आहे. तर ह्या पण गोष्टी खूप बारकाईने बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे लोकेशन जे आहे, दॅट इज अल्सो मॅटर इन हॉटेल इंडस्ट्री आणि त्या अनुषंगाने बिझनेसेस फेल होतात. त्याच्यामुळे या गोष्टींची काळजी घेऊन बिझनेस करायला पाहिजे. आपण कशी मदत करता? किंवा काय मदत करता हे महत्वाचं? येस, हा चांगला प्रश्न आहे आणि हां, याच्यामध्ये नाही काय हा आहे तुमच्यासाठी चांगला आहे, येस, पण येस, 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 एकंदरीत. येस. आम्ही बेसिकली काय आहे याच्यामध्ये जागा बघून देणे. जागा बघितलेली हं. जर समोरच्याने असेल, तर तिथे सर्व्हे करून कोणता मेनू चालणार आहे, कोणतं क्युझिन चालणार आहे, काय कॉस्टला चालणार आहे, काय रेट ठेवायला पाहिजे, स्टाफ कुठे मिळतो, स्टाफ टिकतो कसा, किचन इक्विपमेंट,
होल स्टाफचं मॅनेजमेंट, लोकांच्या सॅलरीज, टेबलचे साइजेस, चेअरचे साइजेस, मेन्यू ठेवल्यानंतर त्याच्या आतमध्ये जे आहे ते किचन इक्विपमेंटचा लेआउट झाला, सिटिंग लेआउट म्हणा. त्याच्यानंतर त्याचा आर-ओ-आय, बजेटिंग कसं करायला पाहिजे, सोशल मीडियावर किती स्पेंड करायला पाहिजे, सोशल मीडियाचा काय प्रेझेन्स आहे, अशा सगळ्याच गोष्टी आम्ही करतो. तुमच्या डोक्यात फक्त थॉट यायला पाहिजे, कॅफे, क्लाउड किचन, रेस्टॉरंट, रिसॉर्ट. एवढं थॉट आलं, की म्हणजे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तिथून पुढचं हे आमचं काम आहे. जास्त पैसा कशामध्ये आहे? लॉजिंगमध्ये आहे. कसा? येस. आता त्याच्यात काय आहे, की 4 डिजिट नंबर आहेत, पैसे अर्न करण्याचे आणि साधारणपणे लोकं चेकआउट टायमिंग हा कमी झालेला आहे. लोकं संध्याकाळपर्यंत जर आले, समजा आज 11 वाजता रात्री चेक इन केलंय आणि सकाळी 10 वाजता लोकं चेकआउट करून टाकतात. मला सांगा साधारणपणे जर 10 तासाचे लोकं जर ₹3,000-1,000 देत असतील आणि एकच रूम तुम्हाला दिवसभरातून 2दा लागत असेल किंवा 3 वेळेला लागत असेल, तर विचार करा, की त्या अनुषंगाने तुम्ही बिझनेस मॉडेल किती चांगल्या पद्धतीने वर्कआउट होऊ शकतं. आणि तिथे ना तुम्हाला कमीत कमी स्टाफ मॅनेजमेंटमध्ये हे चालणारा बिझनेस आहे. लॉजिंगचा बिझनेस. तिथे तुमची फूड कॉस्ट नाहीये, तुम्हाला कुठलं एक्सपेन्सेस हेवी नाहीये. तुम्हाला फक्त रेंट आहे आणि 2-3 लोकांचा स्टाफ आहे. आणि तो पण फार स्किल असायची गरज नाहीये. यामध्ये तुम्ही आतापर्यंत खूप साऱ्या लोकांवरती काम केलंय. मोठ्या असतील किंवा छोट्या असतील. मध्ये तर आहेतच. तर हो, तुम्ही या लोकांच्या बरोबरती काम करताय. पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत किंवा एक मिडलला आहेत. अशा वेगवेगळ्या विचारांची लोकं होती. तर तुम्ही स्वतःचा फोकस कसा मेंटेन ठेवता? जेणेकरून एखादा निगेटिव्ह एखादं काम खराब झाल्यावरती ऑब्व्हियसली तो बोलणार आहे. एखादा काम चांगलं झाल्यावरती ऑब्व्हियसली तो चांगलं, गुड, बेस्ट सगळ्या गोष्टी आहेत. एखादा या अशा वेळी तुमचा फोकस कसा मेंटेन एक लक्षात घ्या, फोकस मेंटेन करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, की तुमचं हंगर तेवढं पाहिजे. तुमची भूक जी आहे ना, ती सगळ्या गोष्टीची जननी आहे म्हणतात. त्याच्यामुळे ना भूक जर तुम्ही एवढी स्ट्राँगली ठेवलीत, तर ऑब्व्हियसली ती गोष्ट होणार आहे. त्याच्यामुळे महत्त्वाचं काय आहे, की आमची भूक तेवढी पॉवरफुल आहे. लोकांच्या लाईफमध्ये, बिझनेसमध्ये त्यांच्या कॉन्ट्रिब्यूट करणे, सक्सेसफुल करून घेणे, पॉझिटिव्हली काहीतरी बदल दिसायला पाहिजे, व्हॅल्यू एडिशन करणे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीवरती आम्ही ठाम असतो. आणि कंटिन्युअसली म्हणजे आम्ही तिथे नाहीच आहेत, की कुठेतरी निवांत आहोत, काहीतरी वेगळा फोकस आहे, पर्सनल काहीतरी फोकस आहे, असं अजिबात नाहीये. ओन्ली द बिझनेस आणि लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रिब्युशन. ह्या गोष्टी कशामुळे टिकलेल्या आहेत? कारण लोकांच्या लाईफमध्ये तेवढे रिझल्ट मिळत गेले. लोकांच्या लाईफमध्ये तेवढे बिझनेसमध्ये टर्नआउट गोष्टी झाल्या. फायनान्शियल काहीतरी गोष्टी त्यांच्या टर्नआउट झाल्यात. त्याच्यामुळे आणि जेव्हा लोकांचे ब्लेसिंग असतात, तेव्हा आम्हाला एक मोटिव्हेशन पण मिळतं, की आपल्याला हेच करायचंय आणि फोकसली करायचंय. याच्यासाठी काय आहे, की आम्ही सुद्धा एक टीम बिल्ड केलेली आहे. सिस्टम आम्ही याच्यासाठी पण काय लावली आहे, की एक सिस्टम बिल्ड केलेली आहे, की आज क्या काम है? आज कुठेतरी बदल काय पॉझिटिव्ह बदल केलाय. आम्ही त्याचे WhatsAppला फोटोज टाकतो. हं. स्टेटमेंट्स टाकतो. आज काहीतरी केलंय, की तेच हुरूप येतो, तोच प्रेरणा मिळते आणि मग सगळी टीम आमची तीच कामाला लागते, की यार फोकसली वी आर डूइंग फॉर सम पीपल. तुम्ही स्वतः एवढ्या लोकांना किंवा एवढ्या व्यावसायिकांबरोबर काम करत आहे, तर तुमचं स्वतःचं बिझनेस नॉलेज वाढण्यासाठी तुम्ही काय करता? वाचन एकमेव गोष्ट आहे. म्हणजे आत्ताही माझ्या गाडीत जर बसले असाल, तर मी आता महात्रायांचा एक पुस्तक वाचतोय आणि मला वाचनाची आवड आहे. रेग्युलर बेसिसवरती पुस्तक वाचत असतो आणि पुस्तकाशिवाय तुम्ही जगू शकत नाही. म्हणजे वाचाल तर वाचाल, खरंच वाचाल, तरच तुम्ही वाचणार आहेत. त्याच्यामुळे काय महत्त्वाचं आहे, की वाचन एकमेव गोष्ट आहे. हे पहा पॉडकास्ट आला, दॅट इज फॉर द व्हिजनरी. पण जेव्हा तुम्ही वाचतायत गोष्टी, जसं मी लेखनाचं तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला जर सबकॉन्शियसली सगळ्या गोष्टी रजिस्टर व्हायच्या असतील, तर तुम्हाला वाचन महत्त्वाचं आहे. हं, हं. ते तुम्ही Amazon Kindle म्हणा, काही गोष्टी म्हणा, दॅट इज टेक्निकली सॅव्ही ते पार्ट आहेत. पण वाचन जे आहे ना, आज पुस्तकं कधीच बंद नाही होणार आहेत. त्याच्यामुळे काय की कंटिन्युअसली माझ्याकडे 4-5 पुस्तकं असतात आणि जे वाटतात ते मी आवडीनं वाचतो आणि त्या पद्धतीने करतच असतो आणि ट्रॅव्हलिंगमध्ये मला चांगल्यापैकी वेळ मिळतो. बिझनेसचे डिसिजन घेताना तुम्ही इमोशनल कंट्रोल कसे करता? नाही, त्याला साधारणपणे 5 ते 10% इमोशनल पद्धतीने करत असतो. कारण त्याच्यातलं महत्त्वाचं काय आहे, की इमोशन हे बदलणारे आहेत. मी या गोष्टीला सेटल झालोय. भावना ह्या बदलणाऱ्या असतात. साधारणपणे एक भावना सायकॉलॉजिकली 3 दिवस आपल्या मनात राहते. खूपच एखाद्या माणसाबद्दल रडू आलंय, खूप दुःख झालंय, तर 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, चौथ्या दिवशी ते इमोशन राहणार नाहीये. त्याच्यामुळे एखादा निर्णय जो आहे, तो भविष्यात मला अडचणीचा ठरू शकतो हे मला माहिती आहे, की 3 दिवसात हे परत इमोशन बदललं, की गडबड आहे चौथ्या दिवशी. त्याच्यामुळे काय या सगळ्या गोष्टी कागदावरती मी म्हटलं ना तुम्हाला कागदावरती जोपर्यंत गोष्ट मांडत नाहीत,
तोपर्यंत त्या गोष्टी करून उपयोग नाही. त्याच्यामुळे या गोष्टीचा प्लस आणि मायनस या दोन्ही पद्धतीने विचार आपण कागदावरती मांडल्यावरच करतो. त्याचे प्रोज एंड कॉन्स काय आहेत आणि तेव्हाच तो निर्णय घेतलेला योग्य असतो. बिझनेस सक्सेससाठी एक गोल्डन रूल काय आहे? हे पहा, स्टिक टू युअर ड्रीम. एक लक्षात घ्या, जर गोल्डन रूल असं म्हणालात, तर गोल्डन रूल असा नाहीये, पण स्वतःवरती आत्मविश्वास. मला एवढं माहिती आहे. म्हणजे जगातली कुठलीही गोष्ट तुम्ही आज माझ्याकडनं पण हिरावून घेतली ना, तरी मी वापस तयार करू शकतो. त्याचं कारण एकमेव आत्मविश्वास आहे. इसमें क्या है, की आत्मबळ ज्याला म्हणतो आपण, एक सेल्फ मोटिव्हेशन ज्याला आपण म्हणतो, स्वतःचा कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो, की मैं वो वापिस कर सकता हूँ किंवा मी परत पडल्यानंतर परत उठून उभा राहणार आहे. हा जो एक आत्मविश्वास आहे ना, हा माणसांची परत प्रेरणा देणारी म्हणा, परत एक जिवंत करणारी म्हणा, ही गोष्ट आहे आणि गोल्डन ओन्ली द कॉन्फिडन्स. यश. हॉटेल क्षेत्रातलेच नाही, पण सगळ्याच व्यावसायिक लोकांनी लक्षात ठेवावी, अशी एक गोष्ट काय, जी तुम्ही आता सांगू शकता? हे पहा, आपण ना प्रामाणिकपणे सांगतो, आपण कुठल्यातरी एका म्हणजे आता सगळ्याच तरुणांसाठी सांगतोय, की आपण ना एका फ्लोमध्ये आपण निघालोय. सगळेच लोकं त्या दिशेने जातात म्हणून जातायत. म्हणजे Instagramचा ट्रेंड आहे तिकडे सगळं तेच आहेत. म्हणजे फोटो टाकला की सगळ्यांनी तेच टाकत बसायचे. एक सॉन्ग टाकलं की तेच चालू करायचं. याच्यातनं तुमचा स्वतःचा काय फायदा आहे, हे प्रत्येक वेळेला बघत राहा. तुम्ही सोसायटीसाठी, स्वतःच्या बिझनेससाठी, स्वतःच्या लाईफसाठी काय व्हॅल्यू एडिशन करतोय? आणि ना तुम्ही गेल्यानंतर काहीतरी लोकांनी खरंच चांगलं बोललं पाहिजे, याचा विचार कुठेतरी मिस आहे. त्याच्यामुळे ना हा विचार तुम्ही करायला पाहिजे. त्याच्यानंतर लोकांनी म्हणलं पाहिजे, की "नाही यार, यांनी फायदा करून गेले माझ्या लाईफमध्ये." हे जे कुठेतरी येत असेल ना, तरच ती गोष्ट सक्सेसफुल होणार आहे. सगळेच लोकं आत्ता जे बघतोय ना, तर एक सॉन्ग टाकलं की सगळेजण तेच. एक धुरंधर मूव्ही आला, सगळ्यांनी ते सॉन्ग टाकलंच पाहिजे. नाही टाकलं तर आपण ट्रेंडच्या बाहेर असू ना. हे जे फिअर ऑफ मिसिंग आउट आहे ना, याच्यातनं लोकांनी बाहेर यायला पाहिजे. लोकांची पेशन्स लेव्हल कमी झालेली आहे. लोकांची ऐकून घ्यायची क्षमता राहिलेली नाहीये. लोकांना त्याच्यानंतर स्ट्रगल करण्याची पद्धत राहिलेली नाहीये. पैसा कमवण्यासाठी काय करावं लागतात गोष्टी हे लोकांना नोंद नाहीयेत. पटापट गोष्टी मिळत गेल्यात. हे लोकांची पर्सनॅलिटी खराब करणाऱ्या गोष्टी आहेत. स्किल या डेव्हलपच होऊ देत नाहीत या गोष्टी. राइट? ताबडतोब पैसे मिळतात ना. प्रत्येक गोष्ट जर आता ताबडतोब संध्याकाळपर्यंत पैसे मिळतात. आता ताबडतोब स्ट्रगल कुठलं राहिलेलं नाही, पेशन्स नाही. मग स्क्रीन टाईम बघा ना किती झालाय. किंवा जो तुमची एक रील आधी मूव्ही 3-3 तासाच्या असायच्या. आता रील तुम्हाला 15 सेकंदाची का आली? 3 सेकंदाचा स्क्रोल टाईम आहे. बरोबर आहे. तर तिच्यामुळे काय आहे, की पेशन्स लेव्हल तुमच्या हे जे टेक्निकल गोष्टी आहेत किंवा टेक्नॉलॉजी जेवढी अडॉप्ट होतीये त्याचे साइड इफेक्ट पण हे आहेत. त्याच्यामुळे खूप सेटल असलं पाहिजे आणि मुख्यत्वे करून मी लोकांना सांगेल, की अध्यात्माचा वापर करा. तुमच्या स्वतःमध्ये स्पिरिट जर जागवायचं असेल, तर स्पिरिच्युअलिटी मस्ट बी देअर. अध्यात्माशिवाय तुमचं जीवनच व्यर्थ आहे. अध्यात्म तुम्हाला सेटल करतो. सत्य काय आहे त्याची जाणीव करून देतो आणि ती गोष्टी अनुभूती सुद्धा करायला मिळत असते. एखादा व्यवसाय आजपासून सुरुवात केली एखाद्या व्यवसायाला किंवा आज तुम्ही म्हणाल, की ओपनिंग आहे. तर तो किती दिवसानंतर तो सक्सेस होईल असं काय सांगू शकता का? एक नाही, अंदाज. साधारण हे पहा माझ्या हिशोबाने टर्नओव्हर इज नॉट सक्सेस. बिझनेस टर्नओव्हर कमी असावा, पण प्रॉफिटेबल असावा. या गोष्टीकडे भर द्यायला पाहिजे. साधारण वर्षभर एक त्याचा थंब रूल आहे. वर्षभर सातत्यपूर्ण सिस्टम मॉनिटर करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला त्याचे ॲक्चुअल प्रोज एंड कॉन्स दिसतात किंवा तो बिझनेस सक्सेसफुल आहे किंवा सक्सेसफुल नाहीये. ते वर्षभरानंतर कळत असतं. त्याच्यामुळे फक्त आत्ता काय आहे पहिले वर्षभर 365 दिवस सातत्यपूर्ण त्याच उत्साहाने, त्याच पॉझिटिव्हली कंटिन्युअसली करत राहणे. हेच आहे. मोठा प्रवास तुम्ही केलाय. संभाजीनगर, नंतर तुम्ही पुणे असेल, मुंबई असेल, महाराष्ट्रातील चांगल्या सिटीज कव्हर केल्यात. 5 राज्य कव्हर केलेत. पाहिलेलं स्वप्न काय आहे? एक व्यावसायिक म्हणून इथपर्यंत आला असं हे तर स्वप्न नसेल, की मला इथपर्यंत यायचंय किंवा हे करायचं. मला माझं वैयक्तिक स्वप्न आहे 5,000 लोकांच्या लाईफमध्ये बदल घडवायचा आहे. फॅमिलीजमध्ये बदल घडवायचा आहे. हॉटेल इंडस्ट्रीला लोकांनी जे ओव्हररेटेड केलेलं आहे, की स्टाफ टिकत नाही. निगेटिव्हली या इंडस्ट्रीकडे बघतात किंवा 90% हॉटेल हे पहिल्या वर्षभरात बंद होतात. तर मला हे सगळे मोडीत काढायचे आहेत रेकॉर्ड्स. याच्यासाठी अहोरात्र काम करत राहणार आहे, काम करतोय, संपूर्ण टीम काम करतीये
आणि सिस्टमॅटिकली आम्ही काम करतोय, प्रोफेशनली आम्ही ग्रो होतोय आणि एक्सपोनेन्शियली ग्रो होतोय. तो अभिमान आहे आणि त्याच्यात सगळ्या लोकांची साथ आहे आणि त्या पद्धतीने वी आर ग्रोइंग इट. 5,000 लोकांच्या लाईफमध्ये आम्हाला बदल घडवायचा आहे. नक्कीच. यश. नक्कीच. तुम्ही या साधारण खूप दिवस आपली चर्चा चालू होती, कधी भेटायचं काय? आज तो मुहूर्त ठरला, आज वेळ आली आणि आपण भेटलो. खूप छान वाटलं चर्चा करून खरं तर. माझी एक इच्छा होती, की जो व्यक्ती व्यावसायिक लोकांना घडवतोय, त्या व्यक्तीला मला भेटायचं आहे. म्हणजे मी व्यावसायिक लोकांना खूप येस. सारा भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. तुम्हाला भेटायचं होतं, चर्चा करायची होती. चर्चा झाली. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मी वैदिक असं आमची टीम असेल त्याबद्दल धन्यवाद देतो. खूप धन्यवाद. मला तुमचं एक वैयक्तिक कौतुक याच्यामुळे वाटतं, की तुम्ही साधारणपणे 1 ते दीड महिन्यापासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करत होतात. आणि आताही आपण कुठल्या परिस्थितीत भेटलोय, कुठल्या लोकेशनला भेटलोय हेही तुम्हाला माहिती आहे आणि कुठल्या परिस्थितीत आहोत हेही तुम्हाला माहिती आहे. हो. हे साधारण रात्री 3 वाजता आपण झोपलोय, सकाळी आपण अर्ली मॉर्निंग शूट करतोय. सोबतच इथून पुढचा अजून माझाही प्रवास आहे, तुमचाही प्रवास आहे. यासोबतच तुम्ही स्टेटस बघून मला फॉलोअप घेतलात आणि त्या पद्धतीने रेग्युलरली घेताय. ही मला खूप अभिमानाची गोष्ट वाटली आणि तुमचं सुद्धा एक कौतुक करावं तेवढं कमी आहे. लक्षात घ्या पॉडकास्ट काय असतात? तर पॉडकास्ट हे तुम्हाला एक जर्नी कोणाची तरी दिसत असते. तुम्ही स्वतःला कंपॅरिझनमध्ये असतात. तुम्ही स्वतःला त्याच्यातून काय गोष्टी घ्यायला पाहिजेत असतात. स्वतःला माणूस रिलेट करत असतो. शेअरिंग इज केअरिंग म्हणतात. हं, हं. तर हे जे शेअरिंग आहे ना, ते त्यांच्या बिझनेसमध्ये सुद्धा अवलंबावं ते लोकही अवलंबत असतात आणि त्याच्यामुळे तुमचं एक खूप कौतुक. तुमच्या वैयक्तिक हॅशटॅग या संपूर्ण फॅमिलीचं खूप कौतुक. तुमच्या संपूर्ण टीमचं कौतुक आणि भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रिब्यूट कशा पद्धतीने करता येईल, याही गोष्टीवरती भर द्या आणि तुम्ही तर सोशल मीडियातले एक्सपर्ट आहातच. सो तुमचंही खूप धन्यवाद. येस. थँक यू. धन्यवाद.